राज्यातील हवामानाबद्दल एक चिंताजनक बातमी सध्या समोर आली आहे। राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झाला असून आज रात्री या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे केवळ पाऊसच नाही तर विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा देखील इशारा देण्यात आलाय। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरापासून पुढील काही तासांमध्ये मराठवाडा आणि आसपासच्या भागातील तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये आकाशात अचानक ढग दाटून येण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग वाढेल, विजांचा कडकडाट होईल आणि त्यानंतर अचानक अवकाळी पाऊस सुरू होऊ शकतो। काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले, कारण सध्या अनेक ठिकाणी पिके कापणीसाठी तयार आहेत आणि अशावेळी अवकाळी पाऊस मोठे नुकसान करू शकतो। त्यामुळे आज रात्री हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आकाशात जमा होणारे ढग नेमके किती जोरात बरसतील आणि कोणत्या भागांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल हे लगेच पुढे पहा। त्यामुळे ते 8 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलाय, कारण आजची रात्र अनेक ठिकाणी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने गाजण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। येत्या 24 तासांमध्ये या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीचं पावसाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येत आहे। आज मध्यरात्रीत आणि उद्या या अवकाळी पावसाचं चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची अपडेट समोर आली आहे। हवामान खात्याने या 8 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केलाय। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगानं हे वारे आता पुढे सरकू लागले। नेमकं कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री पावसाचा इशारा देण्यात आलाय ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज रात्री त्या 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर अवकाळी पाऊस आणि वादळ घुसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रात्री अवकाळी पावसासह मुसळधार पावसाची शक्यता आहे लगेच पुढे पहा। आज रात्री आणि येत्या 12 तासात हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस पडताना दिसून येतोय। त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट आज मध्यरात्री या ठिकाणी आलंय। मुंबईसह इतर राज्यांमध्येही अवकाळी पावसासह प्रचंड वादळानं थैमान घातलाय। तसाच पाऊस आज रात्री या 8 जिल्ह्यांमध्ये 12 तासाच्या आतमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज, उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। 650 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकत आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये 17, 18 आणि 19 या तारखेला आणि आज रात्री महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे।